नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 6वा विषय इंग्रजी पाठ क्रमांक 4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर अर्थातच निसर्गाचे रक्षण करणाऱ्या लोकांविषयी शिकणार आहोत. तुम्ही आमचे हे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. निसर्ग आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. जंगले आपल्याला शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, अन्न आणि निवारा देतात. Tree help us to breathe and live a healthy life. Animals and birds also depend on forests. झाडे आपल्याला श्वास घेण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करतात. प्राणी आणि पक्षी देखील जंगलांवर अवलंबून असतात. Some people understand the value of nature and work hard to protect it. They do not work for money or fame. They work with love and care for nature. काही लोक निसर्गाचे महत्त्व समजून घेतात आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी खूप मेहनतही करतात. हे लोक पैसे किंवा प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. ते निसर्गाविषयी प्रेम आणि काळजी बाळगून त्यांचे काम करतात. This lesson tells us about 3 such people who loved nature and worked selflessly for society. हा धडा आपल्याला ज्यांनी निसर्गावर प्रेम केले, समाजासाठी निस्वार्थपणे कार्य केले अशा 3 व्यक्तींबद्दल माहिती देतो. यातली पहिली व्यक्ती आहे तुलसी गौडा. तुलसी गौडा is called वन देवता, which means tree goddess. She was born in a Halakki tribal family in Karnataka. तुळशी गौडा यांना वन देवता असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ झाडांची देवी असा होतो. त्यांचा जन्म कर्नाटकातील हळक्की आदिवासी कुटुंबात झाला होता. She did not go to school and could not read or write. However, she learned many things by living close to the forest. तुळशी गौडा या शाळेत गेल्या नव्हत्या. त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हते. तरीही त्यांनी जंगलांच्या जवळ राहून अनेक गोष्टी शिकून घेतल्या. She had deep knowledge of trees, plants and herbs. Environmentalists called her the encyclopedia of the forest because of her great knowledge. तुळशी गौडा यांना झाडांबद्दल, वनस्पतींबद्दल आणि औषधी वनस्पतींबद्दल सखोल ज्ञान होते. त्यांच्या या महान ज्ञानामुळे पर्यावरण प्रेमी त्यांना जंगलाचा ज्ञानकोश असे म्हणत असत. She planted more than 30,000 saplings in her life. She worked with the forest department and took care of plant nurseries. तुळशी गौडा यांनी त्यांच्या आयुष्यात 30,000हून अधिक रोपे लावली. त्यांनी वन विभागासोबत काम केले आणि रोपवाटिकांची देखभाल केली. She could identify many types of trees and knew the mother tree of each species. She believed that the forest taught her like a teacher. She loved trees as her own children. तुळशी गौडा अनेक प्रकारच्या झाडांची ओळख पटवू शकत होत्या. प्रत्येक प्रजातीच्या मूळ वृक्षांची त्यांना माहिती होती. त्यांचा विश्वास होता की जंगलांनी त्यांना शिक्षकाप्रमाणे शिकवले. त्या झाडांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करत असत. In 2021, the government of India honored her
with the Padma Shri Award for her great service to nature. सन 2021 मध्ये भारत सरकारने तुळशी गौडा यांनी निसर्गासाठी केलेल्या महान सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. निसर्गासाठी काम करणारी दुसरी व्यक्ती आहे राहीबाई सोमा पोपेरे. राहीबाई सोमा पोपेरे is known as the Seed Mother. She is a tribal farmer from Maharashtra. राहीबाई सोमा पोपेरे यांना बीज माता म्हणून ओळखले जाते. त्या महाराष्ट्रातील एक आदिवासी शेतकरी आहेत. She could not attend school because her family was very poor. She started working in the fields at a young age. She learnt farming through daily work and experience. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना शाळेत जाता आले नाही. त्यांनी लहान वयातच शेतात काम करण्यास सुरुवात केली. रोजच्या कामातून आणि अनुभवातून त्यांनी शेतीचे ज्ञान मिळवले. She saved many traditional and native seeds of crops. She encouraged farmers to grow local crops instead of using only market seeds. राहीबाई यांनी पिकांच्या अनेक पारंपरिक आणि स्थानिक बियाणांचे जतन केले. फक्त बाजारातील बियाण्यांवर अवलंबून न राहता स्थानिक पिकांची लागवड करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. She taught people about organic farming and natural methods. राहीबाई is an active member of कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले in अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. राहीबाई यांनी लोकांना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले. राहीबाई या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या सक्रिय सदस्य आहेत. She started seed banks and nurseries to protect seeds. She shared seeds freely with many farmers. बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी राहीबाई यांनी बियाणे बँका आणि रोपवाटिका सुरू केल्या. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना बियाणे मोफत वाटली. At present, about 122 land races and 32 crops are under conservation. Her work helped protect food, farming and nature. राहीबाई यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुमारे 122 स्थानिक वाण आणि 32 पिकांचे संवर्धन केले जात आहे. त्यांच्या कार्यामुळे अन्न सुरक्षा, शेती आणि निसर्गाचे संरक्षण होण्यास मोठी मदत झाली आहे. In 2020, she received the Padma Shri Award. She was also included in the BBC British Broadcasting Corporation list of 100 women for her inspiring work for society and nature. 2020 मध्ये राहीबाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाज आणि निसर्गासाठी केलेल्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांचा समावेश बीबीसीच्या 100 महिला यादीत करण्यात आला. निसर्गासाठी काम करणारी तिसरी व्यक्ती आहे चैत्राम देवचंद पवार. Chaitram Devchand Pawar, a pioneer of tribal development and sustainable agriculture. चैत्राम देवचंद पवार हे आदिवासी विकास आणि शाश्वत शेती क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व आहेत. चैत्राम पवार is a tribal social and environmental leader with over 30 years of experience.
चैत्राम पवार हे 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेले आदिवासी समाजसेवक आणि पर्यावरण क्षेत्रातील नेते आहेत. He has led conservation, sustainable farming and community development work in more than 100 villages across Maharashtra and Gujarat. महाराष्ट्र आणि गुजरातमधील 100हून अधिक गावांमध्ये चैत्राम यांनी संवर्धन, शाश्वत शेती आणि समुदाय विकासाची कामे केली आहेत व या कामांचे नेतृत्वही केले आहे. He has begun with cultivation of 5,000 trees with his own contribution. चैत्राम पवार यांनी स्वतःच्या योगदानातून 5,000 झाडांची लागवड करून त्यांच्या कामाची सुरुवात केली. As an expert member of the Forest Advisory Committee in 2015, he helped protect forests, empower tribal communities, especially women, and promote self-reliant development. 2015च्या वन सल्लागार समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी जंगलांचे संरक्षण, आदिवासी समाजाचे, विशेषतः महिलांचे सक्षमीकरण आणि स्वावलंबी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. He has started work from his village Baripada in Dhule district with the help of Janjati Kalyan Ashram and now extended in nearby 100 villages from Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat. चैत्राम पवार यांनी धुळे जिल्ह्यातील त्यांच्या बारीपाडा या गावातून जनजाती कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांच्या कार्याची सुरुवात केली. आज त्यांचे हे कार्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांपर्यंत विस्तारले आहे. He has worked for tree planting, water conservation and forest protection. He helped many villages by building check dams and trenches to store rainwater. चैत्राम यांनी वृक्षारोपण, जलसंधारण आणि वन संरक्षणासाठी कार्य केले आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी त्यांनी बंधारे आणि चर बांधून अनेक गावांना मदत केली आहे. Because of this, the groundwater level increased in many areas. Farmers got more water for farming and their crops improved. चैत्राम यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक गावांमधील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध झाले आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादनही सुधारले. His work also helped birds and animals to get safe homes. Many forests were saved because of his efforts. चैत्राम यांच्या कामामुळे पक्षी आणि प्राण्यांना सुरक्षित निवासस्थाने मिळण्यास मदत झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक जंगलांचे संरक्षणही झाले. In 2025, he received the Padma Shri Award for his valuable work for society and conservation and the protection of nature. 2025 मध्ये समाजासाठी, निसर्ग संवर्धनासाठी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या मोलाच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.